reactions of metals with non-metals. Noble gases like helium, neon, argon do not take part in the chemical reaction. बघा ते केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेत नाहीत म्हणून तरच त्यांना आपण नोबेल गॅस म्हणतो. आता वाय दे डू नॉट टेक प्लेस इन दी डू नॉट टेक पार्ट इन दी केमिकल रिएक्शन, मला सांगा ते केमिकल रिएक्शन मध्ये भाग का घेत नाहीत? का घेत नाहीत सांगा मला. सांगा तुमच्या घरी आता एखादं धान्य आहे, ओके, तर तुमच्या घरी आता साखर ढीग आहे, म्हणजे आता जनरली तुम्ही सगळे खेड्यातले आहात आणि प्रत्येकाच्या घरी तुमचे शेअर्स असतील, कारखान्याला शेअर्स असतील असं अज्युम करून सांगतोय मी. माझ्या पण घरी आहेत, आम्हाला कधी दुकानातून साखर आणावी लागत नाही, पोतं वगैरे आणून टाकलेलं असतं घरी, त्याच्यामुळे काय गरज लागत नाही आपल्याला, असं जनरली अज्युम करून मी सांगतोय तुम्हाला. तर बघा मला सांगा आता तुमच्या घरी साखर आहे तर तुम्ही मागायला जाणार आहे का लोकांच्या घरी उगाचच विनाकारण? ऑब्विसली नाही ना. तसंच आहे जे काही नोबल गॅसेस आहेत, नोबल जे काही गॅसेस आहेत, ओके, तर नोबल गॅसेस किंवा नोबल बरोबर आहे हे नोबल नोबल गॅसेस. तर नोबल गॅसेस काय असतात? कम्प्लिटली फिल्ड असतात. कम्प्लिटली फिल्ड. काय कम्प्लिटली फिल्ड? देअर शेल्स. त्यांच्या शेल्स कम्प्लिटली फिल्ड असतात, त्यामुळे ते कुणासोबतही रिएक्शन करत नाहीत. व्हेन रिएक्शन्स ऑकर व्हेन an compound or when an element gives electron or share electron, gives or take or share electron, ज्या वेळेला एखादा इलेमेंट इलेक्ट्रॉन एकतर देतो, घेतो किंवा शेअर करतो, त्यावेळेलाच काय तयार होते? रिएक्शन होते, त्यावेळेलाच रिएक्शन घडून येते. बट in case of noble gases do not require any electron, so that's why they do not give or take any electron from any other gas or any other element, so that's why they always found in the free state. नोबल गॅसेस नेहमी फ्री स्टेट मध्ये आढळतात. हे कुणासोबतही रिएक्शन न करण्याचं कारण ह्यांच्या कक्षा ज्या आहेत, सगळे जे शेल्स आहेत ते कम्प्लिटली फिल्ड असतात. ओके, नाउ वी हॅव सीन फ्रॉम द व्हेरियस रिएक्शन्स ऑफ मेटल्स that cations are formed by oxidation of metals. ओके, तर एक लक्षात ठेवायचं, मेटलचं ज्या वेळेला ऑक्सिडेशन होतं, मेटलचं ज्या वेळेला ऑक्सिडेशन होतं त्यावेळेला काय तयार होतं सांगा? कॅटायन तयार होतो. त्यावेळेला काय तयार होतो? कॅटायन तयार होतो. आता मला सांगा कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. ओके, मग ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ, आता आपण जास्ती दिवस झालं शिकून झालेलं नाहीये. ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन कोण सांगेल तुम्हाला? सांगा कोण सांगेल मला? ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन कोण सांगेल मला? व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉनच्या संदर्भात ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे नेमकं? इलेक्ट्रॉनच्या संदर्भात ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे? मी 3 पॉइंट लिहून दिले होते बघा. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे काय? एकतर कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन, कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन. दुसरं काय म्हणलेलं? लुझिंग हायड्रोजन. आणखीन काय? लुझिंग इलेक्ट्रॉन. When an atom loses an electron, oxidation of that metal happens. And when oxidation happens, okay, let's talk about this sodium metal. Here, sodium, what is the valency of sodium? What is the atomic number of sodium? atomic नंबर किती आहे सोडियमचा? सोडियमचा atomic नंबर आहे 11. atomic नंबर किती आहे सांगा? 11 आहे. किती आहे? 11 आहे. ओके, मग ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येतं? 281.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येते 281. मग एक लक्षात ठेवायचं, एव्हरी एलिमेंट्स वॉन्ट्स टू अटेन द ऑक्टेव्ह स्टेट. ओके, काही एक्सेप्ट फर्स्ट 6 केसेस और एक्सेप्ट फर्स्ट 6 एलिमेंट्स, पहिले 6 एलिमेंट्स सोडून बाकीचे सगळे एलिमेंट्स वॉन्ट्स टू अचीव ऑक्टेट स्टेट. पहिले 6 एलिमेंट सोडून काय करायला लागतात, ते ऑक्टेट स्टेट रीच करण्याचा प्रयत्न करतात. And in order to obtain octet state, some elements loses electrons from their outermost shell, and some of them gain electrons to obtain the octet state. Now, in case of sodium, what is the number of electrons present in the outermost shell of sodium? Number of electrons present in the outermost shell of sodium is 1. 1. Okay. Now, to attain the octet state for the sodium, which is beneficial to take 7 electrons in the outermost shell, or to donate 1 electron from the outermost shell? To donate the 1. To donate the 1 electron. It means that sodium needs to undergo the oxidation. Means sodium has to lose 1 electron. Sodium has to lose 1 electron to attain the octave state. To octave state, it means sodium undergoes oxidation, it loses 1 electron. And we know that when metal loses electron, or when an element loses electron, it creates a positive charge on it. Is it right? When element loses electron, it creates a positive charge on the ion, that ion of element. Is it right? Yes. Okay, so sodium goes under the oxidation, and we know that this character as, आठवतंय का काही सेकंड चॅप्टर मधलं, याला काय म्हणतो आपण, property of a metals to donate electron and create a positive charge on it is called dash dash of metals, or this is called dash dash character. काय म्हणतो याला आपण, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो याला आपण, किंवा दिस इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आठवतंय का बघा, हे सगळं रिलेट करायचं इथं. प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट टू डोनेट इलेक्ट्रॉन टू क्रिएट अ पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट is called electropositivity or metallic character. याला आपण काय म्हणतो, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो, लक्षात घ्या. मग यांचं ऑक्सिडेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते इलेक्ट्रॉन लूज करतात आणि पॉझिटिव्ह चार्ज तयार करतात. हे कोण तयार करतंय, मेटल्स तयार करतात, लक्षात घ्या. ना आता ह्याच्या उलट, ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जे क्लोरीन सारखे नॉन मेटल आहेत. क्लोरीनचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं 287, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन इज 287. Now what is beneficial for the chlorine? It is to take 1 electron or to donate 7 electron? Take 1 electron. To take 1 electron. Now chlorine undergoes the reduction. It acquires the 1 electron. Now electronic configuration of this chlorine becomes 288, and it will create a negative charge on it. बघा, इलेक्ट्रॉन घेतला म्हणून कोणता चार्ज तयार झाला, Negative. इलेक्ट्रॉन घेतला म्हणून कोणता चार्ज तयार झाला, लक्षात घ्या, निगेटिव्ह चार्ज तयार झाला. तर एक लक्षात ठेवायचं, जे इलेक्ट्रॉन देतात, the elements which donate electrons are always referred as, or generally referred as,
मेटल्स, जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यांना जनरली आपण मेटल म्हणतो आणि जे इलेक्ट्रॉन रिसीव्ह करतात त्यांना आपण नॉन मेटल म्हणतो. कळालेलं आहे. मग मेटल आणि नॉन मेटल एकत्र येतात आणि बघा काय रिएक्शन होतात कशा पद्धतीनं. सो बघा मेटल्स हे सगळं सांगितलेलं आहे. मेटल्स डू दिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन व्हाईल नॉन मेटल्स डू दिस बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. Thus outermost shell of noble gases being complete and they are chemically inert. बघा आता हे मगाशीच मी सांगितलं नोबेल गॅसेस इनर्ट का असतात. म्हणजे नोबेल गॅसेस वाय दे आर नोबल बिकॉज दे डू नॉट इंटरॅक्ट विथ एनी अदर एलिमेंट. Why they do not interact with any other elements? It's because they have their octet state okay already. त्यांना त्यांची octet state already मिळालेली असते. They have obtained the octet state from the beginning. So that's why they do not need to interact with any other element to be satisfied. Means to obtain the octave state. Okay. तर you have seen in the last standard that ionic compound sodium chloride is formed from the sodium metal gives away one electron while the non-metal chlorine takes up the electron. बघा सोडियम काय करतोय एक इलेक्ट्रॉन देतोय आणि क्लोरीन काय करतोय एक इलेक्ट्रॉन घेतोय. सो दॅट्स वाय Na+Cl gives us NaCl. Now it is always in the chlorine, so we need to take the two elements, so it will create 2 NaCl. And this metal and this is non-metal, but this is ionic compound. हे कधी होतं? ही पहिल्यांदा रिएक्शन कधी शिकलाय सांगा मला. हे फर्स्ट टाइम रिएक्शन कधी शिकलाय? 8th स्टँडर्ड मध्ये आयोनिक कंपाऊंड्स मध्ये तुम्ही हे पहिल्यांदाच शिकलेला आहात 2 वर्षांपूर्वी. ठीक आहे. त्यावेळेला भलेही तुम्हाला एवढं नॉलेज नसेल पण आयोनिक कंपाऊंड्स तरी होते 8वीला, आठवत असतील तुम्हाला. नसतील तरी काही हरकत नाही, फक्त तुम्हाला आठवण करून दिली मी. हे 8th स्टँडर्ड मध्ये आपण आयोनिक कंपाऊंड्स मध्ये बघितलेलं आहे. ओके. नाव केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स मध्ये बघा आता. नॉन मेटल्स आर कलेक्शन ऑफ एलिमेंट्स having less similarity in physical and chemical properties. Non-metals are also called electronegative elements as they form negatively charged ions by accepting electrons. बघा पुन्हा एकदा जर तुमचा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर कन्सेप्ट तुमची सेकंड चॅप्टर मधली जर चांगली असेल तर तुम्हाला हे लगेच वाचल्या समजणार आहे. इथं बघा क्लोरीन हा काय आहे? क्लोरीन काय आहे सांगा? क्लोरीन हा गॅस आहे आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे. क्लोरीन काय करतोय? इलेक्ट्रॉन घेतोय आणि ह्याच्या स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज तयार करतोय. म्हणून नॉन मेटल्स आर generally referred as electronegative elements. Non-metals are generally referred as electronegatives. It's because they gain electron or they take electron and they create negative charge on themselves, and so that's why they are called electronegative elements. Now reactions of non-metals. Now in the reaction of non-metals, first we see the reaction of non-metals with oxygen. Okay, so generally non-metals combine with oxygen to form acidic oxides. Generally all the non-metals, generally means एक लक्षात ठेवायचं, there are always
सम एक्सेप्शन इन एनिथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलं ना कुठलं तरी एक्सेप्शन असतं. त्यामुळे जनरली म्हणतोय त्यावेळेला लक्षात ठेवायचं सगळ्यांना लागू पडते, पण त्यातल्या थोड्या थोडक्यांना लागू पडत नाही. आता रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल. नॉन मेटल मी फक्त लिहितोय नॉन मेटल प्लस ऑक्सिजन. त्याच्यावरून काय तयार होतंय? ऑक्साइड्स. काय तयार होतात? ऑक्साइड्स तयार होतात. कसली? ऍसिडिक. कसली तयार होतात? ऍसिडिक. म्हणजे व्हेन नॉन मेटल्स रिएक्ट विथ ऑक्सिजन इट विल गिव्स अस ऍसिडिक ऑक्साइड्स. It will gives us acidic oxide. Okay. Now when carbon combines with oxygen, it gives us carbon dioxide, which is acidic. Which is acidic. Now, when this is happen, it is complete. When complete combustion happens, complete combustion. This carbon dioxide is formed when the complete combustion. In incomplete combustion, incomplete or partial or दोन्ही वर्ड काय आहेत? सेमच आहेत, तसे सिमिलर अर्थाने वापरले जातात. इनकम्प्लीट म्हणजे अर्धवट, पार्शियल म्हणजे काय? थोडंसं, काही भागानं जळालेलं, अशा अर्थानं. Two elements of carbon reacts with oxygen and it creates carbon monoxide, which is neutral. Carbon monoxide is a neutral. Again, when sulfur react with oxygen, it will gives us sulfur dioxide, which is again acidic. Complete combustion, partial combustion, or combustion. When combustion happens, it will create a sulfur dioxide. Now, याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? ऑक्सिजन सोबतच्या रिएक्शन्स मध्ये पार्शियल म्हणजे काय म्हटला? पार्शियल म्हणजे कसं? पार्शियल म्हणजे थोड्या म्हणजे हे बघा, एक लक्षात घ्या, इनकम्प्लीट म्हणा तिथं, पार्शियल जर तुम्हाला पार्शियल म्हणजे थोडस, म्हणजे आता कसं म्हणू शकतोय आपण? तुम्हाला एक काम करायला सांगितलंय, तुम्हाला काय सांगितलंय? एक 100 पेजेस लिहायला सांगितलेत किंवा 10 पेजेस लिहायला सांगितलेत आणि तुम्ही त्यातलं काय केलंय? 5 पेजेस किंवा 6 पेजेस लिहिलेले. तर तुम्ही काम केलंय? इनकम्प्लीट तर केलेच किंवा पार्शियल काम केलंय असं म्हणू शकतो आपण. दोन्ही एकाच अर्थाने वापरले जातात. पार्शियल तुमच्याकडून वर्क डन झालेलं आहे अशा अर्थानं पार्शियल. याच्यापेक्षा अजून काही शंका? नाही. ओके. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. आता इथं काय म्हणणार आहे? रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. हे बघा, एक लक्षात घ्या, फक्त एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा एकदा लेक्चर जॉईन केल्यानंतर जे काय आहे ते परत तुम्ही एकदा रीड करत चला, तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजणार आहे. फक्त लेक्चर्स बघितला तर तेवढ्या पुरतच एक छान वाटणार आहे, समजले आणि नंतर मग परीक्षेला काय लिहिता येणार नाही, लक्षात घ्या. तर एक लक्षात ठेवायचं, जनरली नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. जनरली डू नॉट म्हणजे काय आहे? जनरली reaction of non-metal do not happen with water. Do not happen with water. Except कोण? हॅलोजन्स. मग आता हॅलोजन कोण? हॅलोजन्स कोण? हॅलोजन्स म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टॅटाईन. हे जे आहेत ग्रुप 17 मधले इलेमेंट्स, त्यांना सोडलं तर बाकीचे कोणीही नॉन मेटल्स वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. एक्सेप्ट हॅलोजन्स, all non-metals are non-reactive to water. Okay. Now for halogens, chlorine dissolves in water gives us the following reaction. When chlorine gas, which is in the gaseous state, it is dissolved in water,
it is dissolved in water which is in the liquid state, it will gives us HOCl, aqueous. Okay, now HOCl, now we need to know the हायपोक्लोरस ऍसिड. ओके, ह्याचं नाव काय आहे? हायपोक्लोरस. हायपो म्हणजे मीन्स 1 आणि क्लोरस हायपो. हायपोक्लोरस ऍसिड हे नाव लिहून घ्या, माहिती नसणार आहे तुम्हाला आतापर्यंत नाव हे हायपोक्लोरस ऍसिड. किंवा आणखीन ह्याला काय म्हणतात लक्षात घ्या, तर क्लोरानॉल. क्लोरॅनॉल म्हणतात त्याला, हे सुद्धा म्हणतात. पण स्टँडर्ड नेम जे आहे ते स्टँडर्ड नेम हे आहे हायपोक्लोरस ऍसिड. लक्षात येतंय? एक मिनिट. ओके, काही फरक नाहीये. HOCl आणि HClO दोन्ही एकच, ते बॉन्डिंग पद्धतीने वेगळं दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यात जास्ती शिरायची गरज नाहीये. पण हे कळालं का रिॲक्शन? नाही काय रिॲक्शन. हे बघा, काय असं जास्ती काय याच्यामध्ये किचकट दिलेलं नाहीये. फक्त इथं यांनी काय सांगितलेलं आहे, नॉन मेटल जे आहेत ते वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. फक्त हॅलोजन्स सिरीज मधले जे आहेत, म्हणजे ग्रुप 17 मधले जे एलिमेंट्स आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टटाईन, हेच वॉटर सोबत रिॲक्शन होतात. आणि क्लोरीनची वॉटर सोबतची रिॲक्शन दिलेली आहे. याच्यापासून काय तयार होतंय? HOCl तयार होतंय. आणखीन पुढे काय तयार होतंय? HCl तयार होते. ठीक आहे, HOCl, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन. आता इथं काय होतंय बघा, तर इथं HCl तयार झालेला. तर हे काय माहिती आहे तुम्हाला, म्हणून मी याचं नाव लिहून दिलेलं नाहीये, म्हणून हे लिहिलं पण नव्हतं. एक तयार होणारा नवीन पदार्थ काय आहे? हायड्रोक्लोरस ऍसिड आहे. एवढंच आहे याच्यामध्ये. जास्ती काय रिॲक्शन कशी झालेली आहे हे काहीही दिलेलं नाहीये, लक्षात घ्या. फक्त आपल्याला क्लोरीन आणि हायड्रोजन म्हणजे क्लोरीन आणि वॉटर ज्या वेळेला रिॲक्ट होतात त्यावेळेला त्याच्यातून 2 प्रोडक्ट तयार होतात. कुठलं? एक आहे HCl आणि हायड्रोक्लोरस ऍसिड, हे 2 प्रोडक्ट तयार होतात. एवढी जिथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लक्षात ठेवण्याची बाब कुठली? हे वाक्य. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. कुठलं वाक्य? जनरली रिएक्शन्स ऑफ मेटल नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन वॉटर डज नॉट हॅपन. किंवा जनरली मेटल्स नॉन मेटल्स अँड वॉटर डू नॉट रिॲक्ट एक्सेप्ट हॅलोजन्स. हॅलोजन्स सोडले तर कुणासोबत सुद्धा रिएक्शन होत नाही. आता ह्याच्यानंतरचा जो काय पॉइंट आहे तो रिएक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड्स. रिएक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड्स विथ नॉन मेटल. डायल्यूट ऍसिडची नॉन मेटल सोबतची रिएक्शन. इथं सुद्धा तसंच आहे. जनरली नॉन मेटल जे आहेत ते सगळे नॉन मेटल्स डायल्यूट ऍसिड सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाहीत. म्हणजे डायल्यूट ऍसिड असेल त्याच्यासोबत रिॲक्ट होत नाहीत. डज नॉट रिॲक्ट एक्सेप्ट. कोण एक्सेप्ट? हॅलोजन. बघा, म्हणजे ह्याला सुद्धा काय आहे, जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्शन हॅपन्स विथ. इथं फक्त मी काय म्हणणार आहे, डायल्यूट ऍसिड सोबतची रिॲक्शन यांच्यासोबत होत नाही एक्सेप्ट हॅलोजन्स. आता एक रिॲक्शन बघूया आपण. याची एक रिॲक्शन बघूया. कुठली रिॲक्शन आहे? क्लोरीन Cl2 प्लस HBr
हायड्रोब्रोमिक ऍसिड नाव माहिती नसेल तर लिहून घ्या. हायड्रोब्रोमिक ऍसिड 2HBr क्लोरीन गॅसियस स्टेट. ह्याच्यापासून नेमकं काय तयार होतंय? HCl 2HCl प्लस ब्रोमीन 2HCl प्लस ब्रोमीन Br2 विच इज इन दी ऍक्वियस स्टेट. आणि हे काय होणार आहे? ऍक्वियस. एवढंच होतंय. म्हणजे काय झालेलं आहे बघा, फक्त काय झालंय या ब्रोमीनला डिस्प्लेस केले. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता इथं, ही कोणती रिएक्शन आहे? सिंगल डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, कुठली रिएक्शन म्हणू शकता इथं? डबल डिस्प्लेसमेंट. डबल नाही, याला आपण डिस्प्लेसमेंट फक्त रिएक्शन म्हणणार आहे. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये दोन सॉल्ट असतात आणि एक सॉल्ट, एक मेटलचा सॉल्ट आहे तो दुसऱ्या मेटल सॉल्टची जागा घेतोय, म्हणजे दुसरा मेटल सॉल्ट तयार करतोय. त्यामुळे इथं हे काय आहे? फक्त डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यानंतर फोर्थ पॉइंट आहे, काय आहे? नॉन मेटल रिएक्ट्स विथ हायड्रोजन अंडर सर्टन कंडिशन. बघा आता, नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. आता ही जी रिएक्शन होते ही कशी होते? अंडर सर्टन कंडिशन. अंडर सर्टन कंडिशन non-metal reacts with hydrogen such as proper temperature. लय अटीतटी असतात, म्हणजे एवढंच तापमान पाहिजे, एवढंच असं पाहिजे, तेवढंच असं पाहिजे. हे सगळ्या अटी कुणामध्ये असतात? हायड्रोजन सोबत असतात. एक रिएक्शन दिलेली आहे, सल्फर आणि हायड्रोजन ह्याच्यापासून काय तयार होतंय? H2S हायड्रोजन सल्फाइड विच इज व्हेरी बॅड इन स्मेल. त्याच्यानंतर नायट्रोजन रिएक्ट्स विथ हायड्रोजन and it creates NH3 अमोनिया. ह्याला काय म्हणतात? अमोनिया. आणि ह्याला हायड्रोजन सल्फाइड. याचा वास एकदम सडक्या अंड्यासारखा असतो, म्हणजे एकदम खराब वास असतो याचा, हायड्रोजन सल्फाइड. तुम्हाला 11वीला गेल्यानंतर मला आठवत नाही आता, कदाचित वापरायला लागेल तुम्हाला हायड्रोजन सल्फाइड 12वीला. तुम्हाला ह्या गॅस सोबत तुम्हाला रिएक्शन करावी लागते. काय गॅस सोबत रिएक्शन करायची असते म्हणजे काय असतं? एक ऍपरेटस असतं अशा पद्धतीचं. हे अशा पद्धतीचं ऍपरेटस असते खाली, आणि हे याच्यामध्ये काय काय भरलेलं असतं वगैरे. हे इथं बोच वगैरे असतं, आणि इथनं एक काय असते? पाईप बाहेर काढलेली असते. त्या पाईपात काय असते? त्या पाईपाला एक पिंच कॉक असतोय, म्हणजे असं चिमट्यासारखं असते ते. आणि इथं पुढं काय जोडलेलं असते? काचचं एक जोडलेलं असते, असं नरसाळ्यासारखं छोटस असते. याच्या अगोदर रबराचं असते आणि इथं याला चिमटा असतोय. ज्या वेळेला गॅस पाहिजे त्यावेळेला तो चिमटा दाबायचा. चिमटा दाबला की काय होणार आहे? एकंड चिमटा दाबला की ते डिस्टन्स वाढणार आहे. ही रबरची जी पाईप चिपलेली असते ती फ्री होते आणि ह्याच्यातून गॅस बाहेर येतो. ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तो टेस्ट ट्यूब मध्ये सोडायचा, आणि अशा पद्धतीने आपण हायड्रोजन सल्फाइड वायू वापरतोय. बरं, मला सांगा, मेटल्स नॉन मेटल्सच्या रिएक्शन मध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे का तुम्हाला? काय समजलेलं नाहीये असं? समजलं सर. तू HBr चं काही सांगितलं असं? HBr काय? हायड्रोब्रोमिक ऍसिड. ठीक आहे, थांबूया. काय शंका आहेत का तुम्हाला? ठीक आहे, थांबूया आपण इथं.